चराचराला व्यापून उरले, चराचराला व्यापून उरले, तुझी नाम गाथा वंदितो दत्त गुरुनाथा, वंदितो दत्त गुरुनाथा। गुरुनाथा गुरुनाथा दत्त गुरुनाथा, गुरुनाथा गुरुनाथा दत्त गुरुनाथा। तू ब्रह्मा तू विष्णु महेश्वर, रूप तुझे रे त्रिभुवन सुंदर। तू ब्रह्मा तू विष्णु महेश्वर, रूप तुझे रे त्रिभुवन सुंदर। वेदही थकले। 3 शिरे 6 हात, काखेत झोळी पुढे श्वान, माती शोभे जटाभार, शंख चक्र पद्म कमंडलू हाती, अंगी विभूती, गळा माळ रुद्राक्ष सुंदर। त्रैलोक्याचा राणा म्हणती त्यास भक्तजन, भक्तांचा संकटी करतो संभाळ। हरकुळ गावचा तो दत्त दिगंबर, तो दत्त दिगंबर। ओम नमोजी श्री दत्त दिगंबर, ओम नमोजी श्री दत्त दिगंबर। परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमीत आजही जुन्या रूढी परंपरा, जुन्या वास्तू जपल्या जातात, जोपासल्या जातात। कोकणात अशी अनेक देवस्थाने आहेत ज्यांना इतिहास लाभला आहे। त्यातील एक म्हणजे कणकवली तालुक्यातील हरकुळ गावचं श्री दत्त मंदिर देवस्थान। येथील देवस्थान कमिटी व ग्रामस्थ यांनी जुन्या रूढी परंपरा आजही जपल्या आहेत। आज आपण लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रस्तुत देवभूमी या विशेष कार्यक्रमात पाहणार आहोत कणकवली हरकुळ गावातील श्री दत्त मंदिर मध्ये साजरा केलेला भव्य दिव्य असा दत्त जयंती सोहळा। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा होत असतो। हरकुळ गावात सन 1979 पासून दत्त जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो। येथील गावकरी आणि देवस्थान कमिटी एकत्र येत आधी 2 महिने पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन करतात। उत्सवानिमित्त गावकऱ्यांची एकी व सहकार्यामुळे या मंदिराची कीर्ती दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे। हरकुळ सह्याद्रीच्या कुशीत शिंगोवा डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेलं सुखी आणि समृद्ध असं गाव। कणकवलीपासून सुमारे 16 किलोमीटर व कणकवली फोंडा येथून सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। आंबा, नारळ, सुपारीच्या बागायती भातशेतीसाठी या गावाचं नाव आवर्जून घेतलं जातं। हे गाव सर्व सुख सोयींयुक्त आहे। पर्यटन दृष्ट्या या गावाला चालना द्यायची गरज आहे। पर्यटन दृष्ट्या हा गाव प्रगत झाला तर येथील गाव तलाव, शिंगोवा डोंगर, येथील जुन्या शैलीची मंदिरं पाहण्यासाठी पर्यटकांची रीघ वाढेल व ग्रामस्थांना रोजगार निर्मितीची संधी मिळेल। प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, स्वतंत्र ग्रामपंचायत, सुस्थितीत असलेले रस्ते, याचबरोबर गावात हरकुळ गावचं ग्रामदैवत श्री पावणाई देवी, श्री कालिका देवी, श्री विठ्ठल मंदिर, हनुमान मंदिर, श्री शृंगेश्वर मंदिर आणि भव्य दिव्य असं श्री दत्त गुरूंचं मंदिर असल्यामुळे या गावात चैतन्य पाहावयास मिळतं। या मंदिराची रचना मुख्य गाभारा आणि सभामंडप अशी आधुनिक पद्धतीनं जरी केलेली असली तरी या मंदिरात प्रवेश केल्यावर अगदी प्रसन्न आणि श्री दत्तगुरूंच्या सानिध्यात तासनतास तिथंच बसून राहावं, दत्तगुरूंचं नामस्मरण करावं असंच वाटतं। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील शांत, स्वच्छ आणि सुंदर असून या मंदिर परिसरात आल्यावर मन प्रफुल्लित होतं। गावाच्या मध्यभागी हे मंदिर असल्यामुळे गावाच्या सौंदर्यात अधिकच भर पडते। या मंदिरात पौष शुद्ध द्वितीयेला नृसिंह सरस्वती जयंती, श्रावणामध्ये ग्रंथ वाचन,
श्रावणातील दर गुरुवारी अभिषेक व लोकांच्या सहभागातून महाप्रसादाचं वाटप केलं जातं. तर ग्रामस्थांकडून दैनंदिन पूजा अर्चा केली जाते. हरकुळ गावात सर्वात मोठा उत्सव साजरा केला जातो तो म्हणजे दत्त जयंती उत्सव. हा उत्सव 26 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. यावेळी पूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करून सजवण्यात आली. पूर्ण परिसर झगमगून उठला. वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे गावातील लोक दत्त जयंतीच्या आधी 4 दिवस भिक्षा मागायला जातात. भिक्षा मागितल्यावर गावातील बायका त्यांचे पाय धुवून हळद कुंकू लावून भिक्षा म्हणून तांदूळ झोळीत घालतात. या झोळीत जमलेल्या शिध्यातून दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला रात्रो ग्रंथ वाचन करून उत्सवाला सुरुवात केली जाते व दत्त जयंतीच्या आधी 1 दिवस ग्रंथ पारायणाची सांगता केली जाते. मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला पहाटेची काकड आरती दत्त जयंतीपर्यंत केली जाते व तेव्हापासून रात्रो भजने केली जातात. दत्त जयंती दिवशी पहाटे साखर भात मंदिराभोवती शिंपडण्याची आगळी वेगळी प्रथा आहे. त्यानंतर श्री दत्त गुरूंची काकड आरती करून त्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. दत्तगुरूंच्या मूर्तीची ब्राह्मणांकरवी पूजा अर्चा केली जाते. ब्राह्मणांकरवी लघु रुद्र करून भक्तांकरवी अभिषेक करण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत दत्त जन्मावर आधारित कीर्तन केले जाते. असंख्य भाविक या कीर्तनाचा लाभ घेतात. सायंकाळी 6:05 दत्त जन्मोत्सव सोहळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. 6:05 दत्तगुरूंच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून पाळणा गीत म्हणत दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर सुरू होतो ओट्या भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे हा कार्यक्रम. पंचक्रोशीतील परजिल्ह्यातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यानंतर रात्री भजन केले जाते. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठ व गोड शिऱ्याचा प्रसाद वाटप करतात. रात्री 10:30 वाजता फटाक्यांच्या आतषबाजीने वाजत गाजत
श्री दत्तगुरूंची पालखी निघते. मंदिराला 3 प्रदक्षिणा घालत दत्तगुरूंचे नामस्मरण करत हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 रात्री उशिरा पालखी सोहळा झाल्यावर एक छोटा देवस्थानच्या वतीने गुणगौरव व आभार प्रदर्शन कार्यक्रम केला जातो. देवस्थानच्या वतीने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित केलं जातं. तर ज्यांनी या कार्यक्रमासाठी सढळ हस्ते मदत केली आहे त्यांचे आभार मानले जातात. महाप्रसाद असतो. या महाप्रसादासाठी 5,000 रुपये सन्माननीय प्रदीप रामचंद्र रावले यांनी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे कैलासवासी वैशाली रवींद्र तावडे यांच्या स्मरणार्थ श्री रवींद्र सहदेव तावडे यांनी महाप्रसादासाठी 3,001 रुपये या ठिकाणी देणगी स्वरूपात दिलेले आहेत. त्याचप्रमाणे कैलासवासी परशुराम गोविंद लोके यांच्या स्मरणार्थ सन्माननीय भूषण श्रीपाद लोके यांच्याकडून महाप्रसादासाठी 5,005 रुपये. त्याचप्रमाणे श्रीपाद परशुराम लोके यांच्याकडून सोनटवड्यासाठी 4,310 रुपये. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दानशूर व्यक्तींनी या देवस्थान कमिटीसाठी हातभार लावला. त्या वस्तुरूप असेल देणगी स्वरूपात असेल त्या सर्वांचं मी या देवस्थान कमिटीच्या वतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाहीर आभार मानतो. त्याचप्रमाणे जे मंडळ आहे संयुक्त उत्कृष्ट मंडळ मुंबई यांच्याकडून सुद्धा या मंडळाच्या उत्सवासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी काकड आरती केली जाते. दुपारी भिक्षेच्या झोळीत जमलेल्या शिध्यातून महाप्रसाद केला जातो. असंख्य भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. सायंकाळी सत्यदत्त पूजा करून दत्त जयंतीच्या भव्य दिव्य कार्यक्रमाची सांगता केली जाते. त्याच दिवशी रात्री उत्सवाला आलेल्या नारळ, तांदूळ, साखर यांचा लिलाव केला जातो. हा संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासारखा असतो. गावामध्ये भक्ती परंपरा पूर्वीपासून चालू आहे. त्याच्याच काही भक्त मंडळींना जागृती जाईल स्वप्नामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाने दर्शन देण्यास सांगितलं. त्या भक्त मंडळींनी गावातील लोकांना मान्यवरांना सांगितलं असं आहे माझ्या स्वप्नात पांडुरंग आलेला आहे, प्रत्यक्ष विठ्ठल आहात, ते वारकरी असताना येत होतं. काय करू, कारण गावात दुसरं मंदिर आहे विठ्ठलाचं. मग गावकऱ्यांनी सल्ला घेतला की आता आपण गगनगडावर जाऊया आणि तिथं गगनगिरी महाराज आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊया. मग गगनगिरी महाराज सांगितलं की विठ्ठल मंदिर आहे म्हणतात तर मग हे त्या ठिकाणी दत्ताची स्थापना करा. कारण गगनगिरी महाराज हे स्वतः दत्त भक्त असतो आणि त्याप्रमाणे गगनगिरी महाराज यांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी गावातील मान्यवरांचं मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी सुरुवातीला 1979 मध्ये फक्त पादुका ठेवून त्या ठिकाणी पादुका ठेवून पूजा करण्यात अशी 2-3 वर्ष गेली.
पादुकांवर पूजन होत होतं आणि साध्या लेडीजचं मांडव होता, साध्या लेडीज मांडव होता. तरी सुद्धा लोकांनी भाविकतेने त्या दत्तगुरूचे पूजन सुरू केलं आणि ही बाब चारही गावामध्ये पसरली. लोकांना आनंद झाला, कोणाला आम्ही मदत करू, तुम्ही काही करायला लागा. आणि या ठिकाणी दत्त मंदिर समिती स्थापन झाली आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली आणि पावसाच्या आशीर्वादाने कार्यक्रम व्हायला पाहिजे. 1979 मध्ये पहिली दत्त जयंती झाली असं म्हणूया आपण. आता 1929 मध्ये सुवर्ण महोत्सव साजरा होणार आहे. ही दत्त जयंती होताना या ठिकाणी दत्तगुरूच्या आशीर्वादाने आणि चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की गावातून माझी झोळी फिरून भिक्षा आणायची आणि ती भिक्षा दुसऱ्या दिवशी सगळ्या भक्तांना महाप्रसाद द्यायची. याप्रमाणे आम्ही भक्त मंडळी आम्ही सेवेकरी आहोत, त्या सेवेकरी मंडळी गावात फिरून भिक्षा म्हणून आणतो. आणि दत्त जयंतीच्या दिवशी थोडक्यात सांगायचं तर पहाटेपासून सुरुवात होते. पहाटे काकर आरती होते, नंतर दत्त पादुका दत्ताच्या प्रत्यक्ष ब्राह्मणांकडे पूजा होते. त्यानंतर लघुरुद्र केला जातो. त्यानंतर 11च्या नंतर जवळजवळ एक भाविक भक्तामार्फत दत्त पादुकांचा अभिषेक केला जातो. अभिषेक झाल्यानंतर संध्याकाळी 4:30च्या दरम्यान दत्त जन्मपद कीर्तन होतं. ते कीर्तन 6 वाजेपर्यंत असते. 6:05ला दत्त जन्म साजरा केला जातो आणि दत्त जन्माच्या नंतर लगेच ताबडतोब दत्त पाळणा गीते म्हटले, जन्म पाळणा गीते ही आमच्या गावातील सुतारवाडी जे आहे त्या मुली या ठिकाणी साजरा करतात. त्यानंतर कीर्तन संपल्याबरोबर या ठिकाणी दर्शन रांगा सुरू होते. लोक तीर्थप्रसादाचा लाभ घेतात, दर्शन घेतात, तीर्थप्रसादाचा लाभ घेतात आणि रात्री 10:30 वाजता बरोबर पालखी चिंतती बाहेर पडते. मान्यवरांच्या त्या ठिकाणी धारण करून मान्यवर पालखी उचलून देतात आणि भक्त मंडळी मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या जातात. या 3 प्रदक्षिणेच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारची चारी दिशांना गीत म्हटले जातात. सूर तालात व्यवस्थित साथीमध्ये ती म्हटली जातात. त्या 3 प्रदक्षिणा झाल्यानंतर जवळजवळ 12:30 होऊन जातात. त्याच्यानंतर समोरच स्टेज आहे व्यासपीठ, त्या ठिकाणी गुणगौरवाचा कार्यक्रम होता. त्या गुणगौरवामध्ये जवळची प्राथमिक शाळा, गावातील माध्यमिक शाळा, त्याच्यामध्ये पहिला क्रमांक मिळवणारे मुली यांचा सत्कार केला. त्याचबरोबर एका मान्यवराचा ज्यांनी मंदिरासाठी कष्ट घेतलेले आहेत अशाचा सत्कार केला जातो. त्याच्यानंतर 1 वाजण्याच्या सुमारास दशावतारी नाटक सुरू होतं. ते दशावतारी नाटक जवळजवळ 6:30 पर्यंत चालतं. त्यानंतर पुन्हा एकदा सगळे भक्त मंडळी आमची साफसफाई करून मंदिर स्वच्छ करतात. पुन्हा एकदा आरती होते आणि दुपारी महाप्रसाद. गावातून जी भिक्षा बघून आणलेली आहे त्या भिक्षेतून सगळ्या गावाला त्याचा महाप्रसाद लाभ घेतात. विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे या गावातीलच काही दानशूर लोक आपण पुढे सांगतात त्या महाप्रसादासाठी माझे पालक माझे अमुक होता. अशा तऱ्हेने लोकांचे ज्या भक्ती मार्गावर खूप मोह आहे त्या ठिकाणी. हे महाप्रसाद झाल्यानंतर सत्यदत्त पूजा केली जाते. हे दत्त मंदिराचे म्हणजे जन्मोत्सवाचे कार्यक्रम सांगितलेले आहेत. आणि त्याच रात्री जे भक्त मंडळीने या ठिकाणी नवस पेटलेले असतील, नारळ दिले, साखर असेल काय असेल ते सगळं रात्री त्याचा लिलाव केला जातो. गावातील पंचांसमक्ष किती नारळ झाले
ते कोणत्या दराने विकायचे, किती तांदूळ जमले, कोणत्या दराने विकायचे हे सगळं तिथं ठरतं. कार्यक्रम त्या दिवसाचा संपतो. आणि ह्याच्यापेक्षा अधिक काही सांगितलं असेल तर मात्र असं आहे, मार्गशीर्ष सुरू होण्यापूर्वी एक या दत्त मंदिर कमिटीची सभा होती. त्या सभेमध्ये काय काय करायचं ठरतं. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला ग्रंथ वाचनाची सुरुवात होती. ही गेली 45 वर्षे हा उपक्रम चालू आहे. आणि मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी इथपासून पहाटे साखर आरती आणि रात्री भजन. माझ्या अंदाजाप्रमाणे कुडाळपासून आसपासची मंडळ, भजन मंडळ या ठिकाणी आपली सेवा द्यायला येतात आणि ते आपल्याला स्वतःला धन्य समजतात. आम्ही धन्य हे मी थोडक्यात सांगितलेलं आहे. माझं नाव सतीश रामचंद्र जोशी, गावचा पुरोडी. बरेच वर्ष या इथे 45 वर्ष माझे वडील आणि मी वडील आता हयात नाही, त्यांचा मुलगा मी, माझे मुलगे 2 आहेत. या देवस्थानमध्ये कमिटीमध्ये आम्ही सदस्य म्हणून आहोत. आणि ह्या देवाची सेवा वर्षानुवर्ष आमच्या गावचे सावकार बंधू रामदास रासम हे या इथे आम्हाला ब्राह्मणांना द्रव्य देऊन अर्थात दक्षिणा देऊन या इथे लघुरुद्र करतात. आणि 5 ते 6 ब्राह्मण आम्ही या इथे येतो आणि मनोभावे लघुरुद्र करतो. लघुरुद्र झाल्यानंतर इथे ब्राह्मणांकडूनच महानैवेद्य दत्तगुरूच्या चरणी अर्पण करतो. भक्तगणांची जी काय गारणी असतात त्या गारण्याप्रमाणे त्यांना यश प्रदान होतं. आणि अमृत असं या दत्ताचं कृपा छत्र या संपूर्ण गावावरच नव्हे तर दशक्रोशी गावामध्ये ह्या दत्तगुरूची सेवा लोक करणारे या इथे उपस्थित होतात. ज्यांना ज्यांना जे करायचं आहे मनोभावे ते या इथे लघुरुद्र सुद्धा करतात, अभिषेक करतात. दुसऱ्या दिवशी सत्यदत्ताची पूजा होते संध्याकाळी प्रदोषकाळा. आणि सर्व या इथे या स्थानामध्ये दत्तगुरूची सेवा करण्यात उत्स्फूर्त होतात. आणि ह्या देवस्थानाचा बरीच वर्ष असा अनुभव आहे की दत्तगुरूंची सेवा केल्यावर सर्वांना यश प्रदान होऊन आनंद मिळतो. अशी जी कृपादृष्टी या दत्तगुरूंची या सर्व मंडळीवरती लाभोत आणि सर्वांना आनंद लाभोत अशी मी प्रार्थना व्यक्त करून माझे 4 शब्द पुढे. नमस्कार, माझं नाव आहे अनंत सावंत. मी इथे हरकुळ खुर्द गावामध्येच जन्मलेला आहे आणि नोकरीनिमित्त मी मुंबईला असतो. सुरुवातीपासून आम्ही ह्या दत्त मंदिरामध्ये दत्तजयंती उत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे जरी मुंबईला आम्ही नोकरीनिमित्त असलो तरी दरवर्षी आम्ही गावी इथे दत्तजयंती उत्सवाला येत असतो. आणि इथे आल्यानंतर आम्हाला खूप प्रसन्न वाटतं आणि उत्साहामध्ये जत्रोत्सव खूप मोठ्या उत्साहात इथे साजरा होतो. तर मी खरोखरच या दत्त जयंती निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या उत्सव कमिटीलाही आम्ही धन्यवाद देतो की मोठ्या उत्साहात त्यांनी एकदम व्यवस्थित उत्सव साजरा केला जातो. खूप खूप सर्वांचे आभार. श्री दत्तगुरूंची जन्मकथा तुम्हाला माहीतच असेल, पण हरकुळ गावात श्री दत्त मंदिराची स्थापना करण्यामागे एक रोचक कथा आहे. जाणकारांच्या माहितीनुसार हरकुळ गावातील ग्रामस्थ तातू भिकाजी लोके हे वारकरी होते. पांडुरंगाची वारी ते करीत असत. त्यांना पांडुरंग आपल्या गावी येत आहे असा दृष्टांत झाला. त्यानंतर गगनगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाने व आदेशाने ज्या जागी विठ्ठल भेटीला येणार आहे त्या ठिकाणी गगनगिरी महाराजांनी दत्त मंदिर उभारण्याचा आदेश दिला. गावात आधीच एक विठ्ठल मंदिर असल्याने त्यांनी दत्त मंदिर उभारण्याचा आदेश दिला असावा असा अंदाज आहे. हरकुळ येथील ग्रामस्थ रामचंद्र आप्पा रावले यांनी त्यावेळी आपली शेत जमीन मंदिर उभारण्यासाठी बक्षीस पत्र करून दिले. गावातील मान्यवरांशी चर्चा करून, सावकार घराण्याशी चर्चा करून, कैलासवासी दाजी सावकार, कैलासवासी नानासाहेब सावकार, कैलासवासी आप्पासाहेब सावकार यांच्या सल्ल्याने पावणादेवी पंचायतानाच्या अनुमतीने दत्त मंदिर उभारण्याचे ठरले. सन 1979 साली साध्या चौथऱ्यावर पादुकांचे पूजन करून दत्त जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्याचे बांधकाम करण्यात आले व सभागृह कौलारू बांधण्यात आले. सन 1981 साली जगन्नाथ धाकू ताम्हाणेकर यांनी स्वतः त्रिमूर्ती आणून मंदिराला अर्पण केली.
सन 1981 मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व इतर विधी करून दत्त जयंती साजरी केली. त्यानंतर या त्रैलोक्याच्या राण्याची कीर्ती दिगंतात पसरली व शेकडो हजारो दात्यांनी यथाशक्ती मंदिराच्या बांधणीस व सुशोभीकरणास मदत केली. सन 2005 मध्ये नवीन मंदिराचं काम पूर्ण झालं आणि त्याच वर्षी ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा व कलशारोहण सोहळा साजरा करण्यात आला आणि आज या ठिकाणी लाखो भाविक येऊन श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतात. वल्लभ दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. अशा या देवस्थानाला तुम्ही एकदा नक्की भेट द्या. दत्त श्री गुरूंचे करूया ध्यान वंदू चरण प्रेम भावे.